सर्वांना नमस्कार. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुण्यातील एका नामांकित IT कंपनीमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू होत होता. प्रोजेक्ट टीममध्ये एक नवीन सदस्य जोडला जाणार होता, आरव देशमुख. सकाळी 9च्या सुमारास पांढऱ्या शर्टमध्ये, गळ्यात ID कार्ड आणि हातात एक डायरी घेऊन आरव ऑफिसमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवत होता. त्याच्या चेहऱ्यावर थोडासा तणाव आणि त्याहून थोडा अधिक आशावाद होता. कंपनीच्या रिसेप्शन डेस्क जवळ उभा असताना त्याच्या नजरेला एक मुलगी दिसली. ग्रे कुर्त्यामध्ये, केस अर्धे बांधलेले, हातात लॅपटॉप. ती तिच्या कॉलवर व्यस्त होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच धार होती. ती म्हणजेच काव्या साठे. आरवला तिचा चेहरा थोडासा ओळखीचा वाटला, पण त्याला नक्की आठवत नव्हतं. तेवढ्यात HR आली. हाय आरव, वेलकम टू टीम. ही कविता साठे, तुमची टीम लीड. तुम्हाला तिच्यासोबत काम करायचं आहे. आरव मनात थोडा गोंधळला. अरे, हिच्यासोबत काम करायचं आहे. काव्या शांतपणे पुढे आली आणि थेट प्रोफेशनल टोनमध्ये म्हणाली, हाय, आय एम काव्या. वेलकम टू द टीम. लेट्स कीप इट फोकस्ड अँड ऑन ट्रॅक. आरव हसत म्हणाला, डेफिनेटली, पण सुरुवात ओळखी न झाल्यास शेवटी नाव विसरू शकता. काव्या थोडीशी हसली. स्मार्ट वन. लेट्स सी हाऊ स्मार्ट यू आर विथ वर्क. त्या पहिल्या क्षणाने काहीतरी वेगळं नकळत आरवच्या मनात रुजायला सुरुवात झाली होती. काव्या प्रचंड कामाला वाहिलेली मुलगी होती. तिच्या वेळेचं आणि कामाचं तिला अतिशय भान होतं. आरव मात्र एकदम विचारशील, कामात कसूर नाहीच, पण लोकांमध्ये गोंधळ करणारा. 2-3 दिवसातच तो सगळ्यांशी चटकन मिक्स झाला. सगळ्यांचा फेवरेट, पण काव्यासाठी फक्त टीममेट. एकदा लंच ब्रेकमध्ये काव्या झॅकफेटेरियामध्ये चहा घेऊन बसलेली असताना आरव तिथेच आला. तुम्ही खूप शांत असता, पण तुमचे डोळे खूप बोलतात. काव्या थोडी चकित झाली. बोलत नाही म्हणून तुम्हाला वाटतं डोळे बोलतात. तुमचंही काहीतरी वेगळं वर्ड असावं असं वाटतं. आरवने हसून उत्तर दिलं, तुमचा गेस बरोबर आहे. मी कविता लिहितो आणि तुमचं नावही काव्या आहे. कदाचित म्हणून मला तुमच्या विशेष इंटरेस्ट वाटतो. काव्या, इंटरेस्टिंग. पण मी भावनेपेक्षा वास्तव्यावर जगते. त्या रात्री आरवने आपल्या डायरीत लिहिलं, ती जितकी शांत आहे तितकीच खोलही आहे. मी हलकासा शब्द टाकतो, ती विचारांच्या खोल सागरात जात आहे. मी हसतो, ती शांत राहते, पण तिच्या शांततेला एक उत्तर सापडतं. 1 महिना सरला. ऑफिसच्या कामामध्ये आरव आणि काव्य अनेकदा एकत्र आले. काव्य अजूनही प्रॅक्टिकल, आरव अजूनही भावनिक. पण त्या भावना आता नकळत काव्याच्याही मनाच्या काठावर येऊ लागल्या. कंपनीचं एक छोटा ऑफिस ट्रिप महाबळेश्वरला निघाली. सगळी टीम गेली. आरव काव्याच्या शेजारी बसला आणि दोघांच्या नजरा अचानक त्या मोकळ्या रस्त्यावर हिरव्या डोंगरांमध्ये हरवल्या. तुम्हाला निसर्ग आवडतो? आरव. काव्या. माझं मन सगळं गणित असलेलं, पण इथं आल्यावर ते बिनधास्त भटकायला लागतं. आरवने विचारलं, ते मन कुणी धरून ठेवलंय का? काव्या थोडी स्तब्ध झाली आणि म्हणाली, नाही, अजून कोणालाही इतकं जवळ येऊ दिलं नाही. त्या रात्री कॅम्प फायरजवळ सगळे मजेत होते. गाणी, गप्पा, हशा. आरवला कंपनीतील लोकांनी जोर देऊन एक कविता म्हणायला लावली. तो थोडा हसत उभा राहिला आणि एक छोटीशी कविता वाचू लागला. तिचं मन म्हणजे एक बंद दार, पण मी त्यामागे एक समुद्र लपलेला. मी त्या दारापाशी थांबलोय. वारा होऊन तिच्या केसात सांडतोय. तिला वाटतं मी फक्त दुसर्शन आहे, पण खरं तर मी आहे तिच्या प्रत्येक शांततेतल्या शब्दात. काव्या त्याच्याकडे पाहतच राहिली. हळूहळू तिचे डोळे पाणावले. ती उठली, शांततेत चालत आत गेली. रात्री उशिरा मुसळधार पाऊस पडू लागला. सगळे गाढ झोपलेले. आरव टेरेसवर पावसात भिजत होता उभा. त्याच्या डोक्यावर फक्त काव्याचं शांत पण बोलकं चेहरा. तेवढ्यात काव्या टेरेसवर आली, छत्री घेऊन. पावसात भिजायला आवडतं? काव्या. आरव हसला. पाऊस म्हणजे विसरलेले शब्द, ओळे भाव आणि आठवणीतील शांत किंचितची तडफड. काव्या काही क्षण शांत, मग ती हळूहळू छत्री खाली ठेवते आणि आरव समोर उभी राहते. कधी कधी वाटतं तू माझ्या मनातील शब्द वाचतोस. काव्या. आरव काहीच बोलत नाही, फक्त म्हणाला, वाचतो नाही, अनुभवतो. पुण्यात परतल्यानंतर काव्या शांत झाली. ती दिवसेंदिवस आरवच्या जवळ जात होती, पण तिच्या मनात अजूनही एक भीती होती. इफ यू फॉल फ्रॉम हिम विल आय लॉस माय फोकस, माय इंडिपेंडन्स. आरव तिला वेळ देत होता. ती जेव्हा बोलेल तेव्हा ऐकेल. तो तिच्याजवळ काही लादत नव्हता, पण त्याच्या नजरेत सगळं स्पष्ट होतं. एक दिवस काव्याला परदेशातून ऑफर आली. लंडनमध्ये एक मोठा क्लायंट हँडल करण्याची संधी. ती मनात गोंधळली. संधी आयुष्य बदलू शकणारी होती, पण तिथं गेल्यावर आरव. ती खूप वेळ ऑफिसच्या खिडकीजवळ बसली होती. तेवढ्यात आरव तिच्याजवळ आला आणि एक कागद तिच्या हातात दिला. हे काय? काव्या.
फक्त एक ओळ, आरव. तुझं साठी धडपडतं मन. तुला गमावण्यापेक्षा तुझं स्वप्न उंच भरारी घेणं बघायचंय मला जास्त आवडेल. काव्य थक्क झाली. तिच्या डोळ्यातही अश्रू आले आणि तेव्हा प्रथमच तिने त्याचा हात धरला. काव्य लंडनला गेली. मोठी संधी होती, पण मनाचं काय, भाग पुण्याला राहिला होता, आरवच्या जवळ. पहिला महिना संपला, पण काव्याला अजूनही आरवची आठवण सतायची. कामात व्यस्त असताना फोनवर त्याच्याशी गप्पा कमी झाल्या, पण मनातल्या भावना तशा जागरूक होत्या. 2 जण वेगवेगळ्या देशात असताना संवाद फक्त फोन आणि व्हिडिओ कॉल पुरता मर्यादित. एकदा आरवने काव्याला व्हिडिओ कॉल केला. काव्या हळूच म्हणाली, आरव, तुझ्याशिवाय दिवस कसे जात आहेस कळत नाही. आरव मनापासून म्हणाला, तुझं शिवाय जगणं म्हणजे अंधारात वाट शोधणं आहे सारखं आहे. त्याच क्षणी दोघांच्या डोळ्यात अश्रू चमकले. लंडनमधल्या नव्या नोकरी, नवीन वातावरण आणि आरवच्या सोबत नसल्याची तडजोड काव्याला भारावून टाकत होती. आरवला मात्र आपल्या कामामध्ये अधिक मेहनत घ्यावी लागत होती. कधी कधी कामामुळे त्याचं मनही खचायचं. दोघांच्या मनात शंका येऊ लागल्या. आपण खरंच एकत्र राहू शकू का? आरवने काव्यासाठी एक खास पत्र लिहिलं. काव्या, काही अंतर कितीही असली तरी माझं मन तुझ्या जवळ आहे. तुझ्यासाठी धडपडणं ही माझी आयुष्याची खरी सुरुवात आहे. एक दिवस नक्की येईल जेव्हा आपण एकत्र होऊ आणि तुझं स्वप्न माझं स्वप्न होईल. तुझ्याशिवाय माझं जगणं अधुरं आहे. काव्याने ते पत्र वाचून हळूच मनाचा ताण जाणवला. तिच्या मनातला गोंधळ अजून वाढला. त्या कठीण काळात काव्य आणि आरव एकमेकांचा आधार बनले. दूर असल्यामुळे प्रेम अधिक घट्ट आणि खरं झालं होतं. कधी कधी फोनवर आरव म्हणायचा, मी तुझ्याशिवाय काही नाही आणि तुझ्याशिवाय माझं अस्तित्व नाही. अचानक कंपनीत एक नवीन प्रोजेक्ट आला, ज्यात काव्याला पुण्यात येण्याची संधी मिळाली. ती संधी त्यांच्या नात्यासाठी नवसंजीवनी ठरली. काव्य अखेर लंडनमधली महत्त्वाच्या प्रोजेक्टनंतर पुण्यात परतली. ती थोडीशी बदललेली, पण आतून अजूनही तशीच त्याच्या स्वप्नांसाठी धडपडणारी होती. आरव तिला विमानतळावर आणायला गेला. हातात त्याच्या तोंडाला गुलाब. काय म्हणतेस? आता आपल्याला पुन्हा सुरुवात करायची आहे, त्याने विचारलं. काव्या थोडी हसली आणि म्हणाली, हो आरव, आता वेळ आली आहे आपल्या प्रेमाला नवा आईना गाठायची. हातात हात घेऊन ते चालले शहराच्या गर्दीत, पण त्यांच्या जगात शांतता होती. काव्य, तू माझ्यासाठी किती धडपडलीस हे मला माहीत आहे आरव, आणि तू माझ्यासाठी कितीही थांबलीस नाहीस. दोघं जुने प्रश्न, जुने गैरसमज मिटवू लागले. मी तुझा वेळ घालवला. काव्य थोडं खंत करत म्हणाली. नाही, तूच माझं जीवन बदललं, आरव मिठी मारत म्हणाला. शेवटी ते एका छोट्या बागेत बसले, जिथे फुलं नाजूक आणि वातावरण गोडसर. आरव म्हणाला, तुझं साठी धडपडतं मन आता थांबणार नाही, आता फक्त तुझ्यासाठी. काव्य हसली. तिच्या डोळ्यात प्रेम चमकत होतं. काव्य आणि आरव ऑफिसमधून परतले. दोघे एकत्र काम करत असताना ऑफिसमधील काही सहकारी त्यांच्या नात्यावर तोंड ओळखू लागले. काही लोकांनी त्यांच्या जवळीक न पसंतीची होती. काहींना त्यांच्यातील प्रेमातल्या नव्या जोशाचा त्रास वाटत असे. एक दिवस आरववर ऑफिसमध्ये एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली, ज्यामुळे तो खूप तणावाखाली आला. काव्या त्याला आधार देत होती, पण तिच्या स्वतःच्या कामावरही ताण होता. एके दिवशी ऑफिसमध्ये मोठा गैरसमज झाला. काव्य आणि आरव यांच्या कामात काही गैरसमज झाले, त्यामुळे वरिष्ठांनी काव्याला प्रोजेक्टमधून काढून टाकले. काव्य हळूहळू आरवपासून दूर होऊ लागली. आरवचंही मन तुटलेलं होतं, पण त्याने काहीही बोलायचं टाळलं. त्यांच्या नात्याला नवीन मोठी धडकी बसली होती. दोघे एकमेकांपासून दूर, पण मनाने एकमेकांसाठी धडपडत होते. काव्य एक संध्याकाळी आरवला फोन केला, पण त्याने कॉल स्वीकारला नाही. त्या रात्री काव्याचं मन अशांत होतं. आमचं प्रेम खरंच टिकणार का? दुसऱ्या दिवशी आरवने काव्याला भेटायचं ठरवलं. माझ्या मनातल्या गोष्टी तुला समजावून सांगायच्या आहेत, तो म्हणाला. काव्य थोड्या काळजीनं त्याच्या समोर उभी राहिली. आपलं प्रेम हेच आपल्याला या संकटातून बाहेर काढेल, त्याने विश्वास दिला. काव्य आणि आरव आता त्यांच्या प्रेमाची खरी कसोटी पार करणार होते. त्यांचं नातं आता जास्त मजबूत व्हायला लागलं होतं. आरव आणि काव्य दोघेही आपल्या मनातील भावना, गैरसमज दूर करत होते. दोघांनी ठरवलं कोणत्याही अडचणींना सामोरे जावे आणि प्रेमाला वाव द्यावा. काव्य आणि आरव एकत्र बसले होते आणि ऑफिसमधल्या कामाचा दबाव कमी करत यावर चर्चा करत होते. त्यांनी ठरवलं एकमेकांना वेळ द्यायचा आणि कामाचं व्यस्ततेही प्रेमाला प्राधान्य द्यायचं. आरवने ऑफिसमधल्या कामातल्या तणावातून बाहेर पडण्यासाठी योगा आणि ध्यान सुरू केला. काव्याने तिच्या आवडीच्या गोष्टींना वेळ दिला, ज्यामुळे मनाला शांती मिळाली. दोघांनीही परस्परांशी खुलेपणानं बोलणं सुरू केलं.
तुझ्याशिवाय माझं काही नाही, आरव म्हणाला. आणि माझं मन तुझ्यासाठी धडपडतंय, काव्या उत्तरली. या संकटातून बाहेर पडणं त्यांचं नातं अधिक दृढ आणि सुंदर बनलं. काव्या आणि आरव आता त्यांच्या नात्यांमध्ये अधिक जागरूक आणि संवेदनशील झाले होते. दोघांनी एकमेकांच्या भावना आणि गरजांना अधिक महत्त्व देणे ठरवले होते. एक दिवस दोघे बसले असताना भविष्याबद्दल चर्चा सुरू झाली. आपण पुढे काय कसं करायचं, एकत्र राहणं शक्य आहे का, काव्या विचारते. आरव, मी म्हणतो आपलं नातं इतकं मजबूत आहे की आपण कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. मी तुझ्यासाठी काम कमी करून तुला जास्त वेळ देईल. दोघांनी ठरवलं की पुढील वर्षात ते एकत्र राहायला सुरुवात करणार. आरवने ऑफिसमधील ताण कमी करण्यासाठी कामाच्या वेळा समयोजना करण्याचा निर्णय घेतला. काव्या तिच्या करिअरमध्ये काही बदल करून दोघांच्या नात्यासाठी अधिक वेळ देण्याचा विचार करत होती. दोघेही परस्परांना स्वप्नांना आणि ध्येयांना प्राधान्य देत पुढे चालू होते. प्रेमाला केवळ शब्द नव्हते, तर त्यांनी ते आपल्याला कृत्यांनी साकारायला सुरुवात केली. काव्या आणि आरवने ठरवलं होतं आता एकत्र राहायचं आहे. दोघांच्या आयुष्यात हे मोठं वळण होतं. नवीन घर, नवीन जबाबदारी आणि प्रेमाची नवी कास धरण्याची वेळ. घर सांभाळताना आणि स्वप्नांची वाटचाल घर तयार करताना दोघांनी त्यांच्या आवडीनिवडी, स्वप्न आणि अपेक्षा एकमेकांनी वाटून घेतल्या. आरवने हळूहळू घरकाम शिकायला सुरुवात केली, तर काव्याने ऑफिसचा ताण कमी करण्यासाठी काही उपाय शोधले. घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम कसं वाढवलं जाऊ शकतं हे त्यांना समजलं. दैनिक नाट्यातून नातं जसं अधिक घट्ट होतं, तसं जगातील नव्या सुरुवातीत दोघांनी नवे अनुभव घेतले. एकत्र स्वयंपाक, एकत्र फिरायला जाणं, एकत्र अधिक जवळून पाहणं, घर सांभाळायचं, एकमेकांची काळजी घ्यायचं, प्रेम टिकवायचं त्यांनी ठरवलं. आता त्यांचा प्रेमाचा प्रवास अधिक जबाबदारीने परिपूर्ण होत होता. घरातलं एकत्र जीवन सुरळीत सुरू झालं होतं, पण काही वेगळे प्रश्न समोर आले. दररोजच्या छोट्या छोट्या गैरसमजातून दोघांचा तणाव निर्माण होऊ लागला. एकदा काव्या ऑफिसमधल्या तणावामुळे घरी उशिरा आली. आरवने थोडा राग व्यक्त केला. काव्यानेही त्याला समजून घेणं टाळलं आणि दोघांनाही दिवस खराब झाला. पण त्यांनी ठरवलं एखादी चूक नातं तुटण्याची कारण होऊ नये. एकमेकांचं मनमोकळेपणानं चर्चा करू, समजून घेण्याचा प्रयत्न केला. दोघांनी ठरवलं प्रेमाला वेळ द्यायचा आणि छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्यायचं. आता ते एकमेकांच्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन वागू लागले. या संघर्षामुळे त्यांचं नातं अधिक मजबूत झालं आणि दोघांमध्ये नवीन विश्वास आला. प्रेमाला नव्या जीवनाचा साथ चढायला सुरुवात झाली. त्यांनी एकत्र काही खास दिवस साजरे केले, छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्यांना जवळ आणतात ते करत. काव्या म्हणाली, आरव, तुझ्यासोबत आयुष्य खूप सुंदर वाटतं. आरव हसत म्हणाला, काव्या, तुझ्याशिवाय काहीही नाही. दोघे त्यांच्या भविष्याबद्दल गंभीर विचार करत होते. आपण लवकरच एकत्र नवा आयुष्य सुरू करूया, काव्या म्हणाली. आरवने सहमती दिली आणि त्यांनी त्यांच्या नात्यासाठी पुढील पाऊल टाकायचं ठरवलं. हे नवं प्रवास फक्त प्रेमाचा नव्हे, तर समर्पण, जबाबदारी आणि एकत्र वाटचाल करण्याचा होता. दोघेही सज्ज होते एकत्र आयुष्य घालवण्यासाठी, सुख दुःखात, यश अपयशात नेहमी एकमेकांना पाठीशी उभे राहण्यासाठी. काव्या आणि आरवने ठरवलं की आता त्यांचा दोघांच्या कुटुंबामध्ये हा निर्णय आनंदाने आणि उत्साहाने स्वीकारला गेला. काव्या आणि आरव एकमेकांच्या घरात जाऊन भेटायला लागले. कधी गप्पा, कधी गोडगोड प्रेमाची लहर, कधी कुटुंबातील आपुलकीची भावना आणि अधिक दृढ झाली. दोघांनी एकत्र भेटून लग्नाच्या तयारीला मनापासून भाग घेतला. सज्ज दोघांना आमंत्रणे, कार्यक्रम, सगळं काही प्रेमाने आणि उत्साहानं केलं जात होतं. त्या प्रत्येक दिवशी त्यांच्या प्रेमाला नवी उंची मिळत होती. दोघांचं मन आणि आत्मा एकमेकांशी अजून घट्ट जोडले जात होते. काव्या आणि आरवच्या लग्नाचा पहिला दिवस आला होता. दोघांनी कुटुंबियांना, मित्रमैत्रिणींना एकत्र येऊन त्यांचा सोहळा रंगवला. सगळे विधी पारंपरिक आणि सुंदर वातावरणात पार पडले. काव्या आणि आरवने एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि प्रेमाचा नवा बंध केला. लग्नानंतरचा पहिला दिवस दोघांनाही अनुभवला. नवे घर, नवी जबाबदारी, नवे स्वप्न. दोघांनी ठरवलं की एकमेकांना समजून घ्यायचं आणि प्रेमाला वाढवणं हा त्यांच्या नात्याचा आधार असेल. आता नवरा बायको म्हणून त्यांचा प्रवास अधिक गोडसर आणि जबाबदारीने भरलेला होता. काव्या आणि आरवने नव्या घरात पाय रोवले. घर सजवण्यासाठी ते रोजच्या छोट्या छोट्या कामापर्यंत सगळं नव्यानं उत्साहानं भरलेलं होतं. घरी राहण्याचं म्हणजे फक्त जागा एकत्र नसून जीवनाचे छोटे छोटे क्षण एकत्र अनुभवणं होतं. कधी हसू, कधी भांडणं, पण नेहमी प्रेम आणि समजुतीनं सगळं सावरायचं. नवीन जबाबदारीने त्यांना थोडा ताण दिला, पण एकमेकांना आधार देऊन ते सगळं पार करू लागले. जरी कामाचा ताण असला तरी ते रोज एकमेकांसाठी वेळ काढायचे आणि प्रेम वाढवायचे ठरवलं. आरवच्या ऑफिसमधून कामाचा ताण वाढत चालला होता आणि काव्याही तिच्या प्रोजेक्टमध्ये पूर्ण गुंतून गेली होती. त्यामुळे दोघांना एकमेकांसाठी वेळ देणं कठीणच होऊ लागलं होतं. कधी कधी छोटे सानिध्यातही प्रेमासाठी मोठं असतं.
पण वेळ न मिळाल्यामुळे दोघांमधील अंतर वाढायला लागलं. पण त्यांनी एकमेकांना विसरून जायचं ठरवलं होतं. प्रत्येक दिवशी छोटी छोटी गोष्ट, नोट्स, फोनवर प्रेमळ संदेश आणि एकमेकांसाठी केलेले छोटे छोटे सरप्राईज त्यांचं नातं टिकण्यास मदत करत होतं. जरी कामाचा ताण होता तरी त्यांचा प्रेमाचा गोडवा कमी होऊ दिला नाही. त्यांनी ठरवलं की कितीही व्यस्त असले तरी प्रेमाला वेळ देणं गरजेचं आहे. काव्य आणि आरवने आयुष्यात अनेक चढ उतार आले, पण त्यांचा प्रेमाचा प्रवास अखंड आणि मजबूत राहिला. कामाच्या तणावातून, गैरसमजातून आणि जीवनातील संघर्षातून त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून पुढे वाटचाल केली. दोघांनी समजून घेतलं आणि प्रेम म्हणजेच केवळ भावना नाही, तर त्यांच्यासाठी जिव्हाळा, विश्वास आणि निष्ठा असणं फार गरजेचं होतं. त्यांनी एकमेकांच्या चुका क्षमस्व केल्या आणि प्रेमाला नवी उंची दिली. आज त्यांचा संसार आनंदात, प्रेमात आणि समाधानात चालत आहे. त्या धडपडीनं भरलेल्या मनाने त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की प्रेमात खरी ताकद आहे. एकमेकांसाठी धडपडणं. शेवटी म्हणायचं, तुझ्यासाठी धडपडतं मन ही कथा आहे प्रेमाची, संघर्षाची आणि नात्यांची, जिथं मन एकमेकांसाठी नेहमीच धडपडत राहतं. तुमचं प्रेम सदा खुशाल राहो. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.